पद्धतीने एकी दाखवली, शिवसेनेचे आमदार एकवटले, पायऱ्यांवरती आंदोलन झालं. मात्र राष्ट्रवादीचे अनेक आमदार मंत्री त्या पायऱ्यांवरच्या आंदोलनात फारसे दिसले नाहीत. एक फक्त मकरंद आबा वगळता. काय नेमकं कारण आहे? राष्ट्रवादी दादा असताना सर्व आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मागे एकत्र उभी राहायची, की आता मकरंद आबांच्या मागे उभी नसलेलीच पाहायला मिळते आहे. काय नेमकं कारण आहे? आता हे कारण जे न येणारे आहेत त्यांना माहीत. आपण काय सांगा, मला तर अजितदादांच्या संदर्भात जर आपण एकत्र आलो नाही तर ह्याच्यावरून शीतावरून भाताची परीक्षा. ठीक आहे, शंभूराज देसाई आणि शिवसेना पक्ष हा एक वेगळा भाग समजूया, पण अजितदादा आणि शिवसेनेकडून शिकण्यासारखं नाही का? हे शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडून शिकण्यासारखं आहे की शंभूराज देसाईंसाठी अख्खी शिवसेना एकवटली, अजितदादांसाठी अख्खी राष्ट्रवादी का एकवटली नाही? मकरंद आबांचा तोच विषय पुन्हा एकदा मी म्हणतो की नेतृत्व बदलल्यामुळे फार फरक पडलेला आहे. कारण दादा असते तर मकरंद आबांसोबत ही घटना घडली असती तर आज राष्ट्रवादी एकत्र असते आणि दादांचं ते हे देखील या सभागृहात पाहायला मिळालं असतं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 2 सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवल्याचा आरोप हा देखील सभागृहात काल करण्यात आलेला आहे. मकरंद आबा पक्षाचे नेते आहेत, ते राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. नेतृत्व बदल मी म्हणणार नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची धुरा ही आदरणीय सुनेत्रा वहिनींकडे आहे. त्याच्यामुळे काल आम्हाला जे काही निरोप आले होते पक्षप्रतोदांकडून विधान परिषदेच्या आणि विधानसभेच्या की 10 वाजता आपण सर्वांनी पायऱ्यांवर यावं, तुम्हाला माहीत असेल मी पण होतो, पण आपल्या पत्रकारांशी बोलत असतानाच ते आंदोलन सुरू होतं, तिथं जाईपर्यंत आंदोलन संपलं पण होतं. त्यामुळं सुनेत्रा वहिनी या सगळ्या गोष्टीकरता सक्षम आहेत. आता तिथे निरोप दिल्यानंतर सुद्धा बाकीचे आमदार आणि मंत्री का आले नाहीत याबाबत मला असं वाटते मीटिंगमध्ये त्यांना विचारणा होईल, त्यावेळेस ते उत्तर देतील. पण तुर्तास तरी इतकं सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकसंघ राहणं हे आत्ता अत्यंत महत्त्वाचं आहे. माझी सर्व खासदार, आपल्या कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, पक्षाचे सर्व प्रमुख नेते, आमदार यांना विनंती राहील आपल्या माध्यमातून की अजितदादांसाठी आपण एकत्र येऊया. आणि या एक दिवस अजूनही बाकी आहे. आपण जी लढाई काल शंभूराज देसाई साहेबांसाठी शिवसैनिक लढला, तशी लढाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादांचा कार्यकर्ता उद्याच्या शेवटच्या दिवसाला तरी लढेल, अशी विनंती मी त्यांना या निमित्तानं मात्र नक्की. सभापती राम शिंदेने तो निर्णय राखून ठेवला अशी माहिती येते किंवा अशी बातमी येते. आजच्या सभागृहामध्ये विधानसभेमध्ये जेव्हा तो निर्णय झाला होता, एक तालिका सभापती होते, तेव्हा तो निर्णय राखून ठेवण्यात आला होता, त्यातून निगमन झालं होतं. या प्रकरणामध्ये नेमकं असं का होतंय की उपसभापतींनी दिलेला निर्णय सभापती महोदयांनी राखून ठेवला? चेअरवर बसल्यानंतर तालिका सभापती असो, उपसभापती असो, त्यांना अधिकार जे असतात ते अधिकार सभापतींसारखेच असतात. भास्करराव जाधव साहेबांनी तुम्हाला माहिती आहे तालिका सभापती असताना निलंबन केलं, किंवा दिलीप मामा लांडे यांनी सुद्धा एका अधिकाऱ्याचं निलंबन केलं होतं. त्यामुळे ते अधिकार सर्वस्वी निलमताईलाच होते, कारण निलमताई उपसभापती आहेत. आता त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव कशा करता आणतात? मग जर तसं असेल की त्यांना अधिकार नाही, मग तालिका सभापती म्हणजे पार्ट टाइम बसलेला माणूस, किंवा उपसभापतीला काही किंमत नाही आहे का? तो तिथे दिलेला जो निर्देश आहे निलमताईंनी, हा नियमाला धरूनच आहे. तुषार दोषींनी जे काही केलं ते काही पुण्यकर्म केलेलं नाही. त्यामुळे त्याबाबत आज सभागृहामध्ये चर्चा होईल आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या नियमावलीनुसार जो निर्णय, आता मला माहित आहे निलमताईंचं त्याच्यामध्ये अभ्यास आहे आणि निलमताईसारखी व्यक्ती असा निर्णय देताना 100 वेळा विचार करणार आहे. साताऱ्यामध्ये ज्या पद्धतीने दोन्ही मंत्र्यांना मारण्यात आलं, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. जे काही प्रकार साताऱ्यामध्ये घडला तो खपवून घेतला जाणार आहे, त्यामुळे महायुतीत ठिणगी पडल्याचं दिसतंय. ते प्रकरण आहे गंभीरच. या प्रकरणामध्ये 2 पक्षामध्ये मिठाचा खडा पडल्याचं चित्र आता जवळपास दिसतंय. पण शेवटी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री हे दोघंही समन्वयानं तो भाग सोडवतील. आता त्या तुषार दोषींचं निलंबन करायचं होतं, ते काल केलं गेलेलं आहे. आणि इथूनही पुढं काय केलं पाहिजे हे तिन्ही पक्ष एकत्र राहण्याकरता, महायुती एकत्र राहण्याकरता शिंदेसाहेब असतील, त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदय असतील आणि आदरणीय सुनेत्रा वहिनी असतील, हे तिघही मिळून तिन्ही पक्ष एकत्र करतात. काही ठिकाणी ठीक आहे झालं, ते व्हायला पाहिजे नव्हतं, ते चूक आहे.
ती अशा प्रकारचं पालकमंत्र्यांवर हल्ला किंवा पालकमंत्र्यांना मारहाण हे चूक आहे याचं कोणी समर्थन करत नाही. ही जी काही दादागिरी आहे पोलिसांची ही कोणामुळे आहे हे सुद्धा तपासलं पाहिजे. खरातच्या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या अँगलने सध्या यंत्रणा तपास करते. खरातचा बँक अकाउंट हे काही राजकीय नेत्यांचे ब्लॅकचे पैसे वाईट करण्यासाठी सुद्धा वापरण्यात आल्याचा संशय आहे. आता ज्यांनी आर्थिक व्यवहार केलेत ते तर काय झोपून नेत राहिले 3 दिवसांपासून. त्यांना माहित आहे कधी एखादं प्रकरण येणार काय सांगता येणार नाही. आता त्यांना त्यावेळेस समजायला पाहिजे होतं. शेवटी हम तो डुबेंगे सनम लेकिन आप सभी को डूब के लेके डुबेंगे. अशोक खरातवर प्रेम करणारे जे कोणी असतील त्या सर्वांना अशोक खरात एक दिवस लंब्यात घालवणार एवढं मात्र नक्की. घरात प्रकरणात सुषमा अंधारेंनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे. रुपाली चाकणकरांच्या कापलेल्या बोटावरून काळी पूजा जी केली जाते तर ते प्रश्न उपस्थित करत सोमवारी अमावस्येला चाकणकरांनी काळी जादू करतानाच ते बोट कापलं होतं असं सुषमा अंधारेंनी म्हटलेलं आहे. SITच्या चौकशीमध्ये सर्व स्पष्ट होणार. मी सुद्धा तेजस्विनी सातपुतेच्या तिथं SIT त्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेली आहे. त्यांना पण मी पत्र देतोय आणि पोलीस महासंचालकांना की अजितदादांच्या विमान अपघाताचा जो संबंध आहे तो या खरात नावाच्या बुवा ज्यांनी अमावस्येला त्याच्यानंतर शिवरात्रीला ज्या पूजा घडून आणल्या त्या अघोरी पूजेसोबत आहे का आणि बारामती भिगवण रोडवर जी पूजा फेकल्या गेली होती ती त्याच आश्रमात करून मग नंतर तिथं टाकण्यात आली का या दृष्टीनं तपास झाला पाहिजे. मला विश्वास आहे आणि हा धागादोरा खरात बाबाच्या दारापर्यंत जातोय. SITच्या चौकशीत हेही स्पष्ट होईल की कोणी कशासाठी बोट कापलं होतं. होईल